हेलो स्टूडेंट्स, आप सभी को मेरा प्रणाम। प्रोफेसर की क्लास में आप सभी का स्वागत है। स्टूडेंट्स, आज भी एसएसएलसी के जो छात्र हैं, स्टूडेंट हैं, उनके लिए ऐसा था नेपोलियन जो एक लेसन है, और ये लेसन लेकर आपके सामने उपस्थित हो चुका हूँ। जो एसएसएलसी के स्टूडेंट है, यानी जिनकी लैंग्वेज फर्स्ट लैंग्वेज है हिंदी, उनके लिए ये वीडियो है। स्टूडेंट्स, जो भी मेरे चैनल पर नए हैं, जो भी सब्सक्राइब नहीं कर लिए, वैसे ही अगर आप देख रहे हैं तो सब्सक्राइब करके देख लीजिए। और आज ये नेपोलियन के बारे में आपको समझाऊंगा। ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಯಾರೆಲ್ಲ ಹೊಸಬ್ರು ಇದ್ದೀರಾ, ಸ್ಪೆಷಲ್ ಆಗಿ SSLC ಮಕ್ಕಳು ಫಸ್ಟ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಹಿಂದಿ ಯಾರ್ದಿದೆ ಅಂತ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಈ ವಿಡಿಯೋ ತಂದಿದ್ದೀನಿ. ಇಲ್ಲೊಂದು ಲೆಸನ್ ಇದೆ, ಚಿಕ್ಕ ಲೆಸನು. ಐಸಾ ಥಾ ನೆಪೋಲಿಯನ್ ವಾಸ್ ಲೈಕ್ ದಿಸ್. ಇದು ಒಂದು ತುಂಬ ಚಿಕ್ಕ ಒಂದು ಲೆಸನ್ ಇದೆ, ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ. ಒಂದು ಸ್ಟೋರಿ ಥರ ಇದೆ. ಸೊ ಕಿಸ್ ಥರ ಇದಕ್ಕೆ ನೋಡಿ, ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ಓದ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತೀನಿ. और पूरक वाचन है। नेपोलियन जब छोटा लड़का था तभी से वहाँ सत्यवादी था। एक दिन वहाँ अपनी बहन इलाइजा के साथ आंख मिचौनी खेल रहा था। सो ऐसा था नेपोलियन, यानी नेपोलियन वाज लाइक दिस। नेपोलियन जब छोटा था और छोटे में ही यानी बचपन से ही वो सत्यवादी था। और जब एक दिन अपनी बहन इलाइजा के साथ वो आंख मिचौनी के खेलने लगा था। आंख मिचौनी के खेल मीन्स स्टूडेंट ಹೈಡ್ ಆ್ಯಂಡ್ ಸಿಕ್. ಏನೇ ಯಾವಾಗ ಅವನು ಚಿಕ್ಕವನಿದ್ದ ನೆಪೋಲಿಯನ್, ಅವಾಗಿಂದನೇ ಅವನು ಸತ್ಯವಾದಿ, ಅಂದರೆ ಸತ್ಯನೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದ. ಯಾವಾಗ ಅವನು ಒಂದು ದಿವಸ ತನ್ನ ತಂಗಿ ಜೊತೆ ಅಂದರೆ ಸಿಸ್ಟರ್ ಜೊತೆ ಆಟ ಆಡ್ತಾ ಇದ್ದ, ಹೈಡ್ ಆ್ಯಂಡ್ ಸಿಕ್ ಆಟ. ಅವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ನೋಡಿ. इलाइजा छिपी थी और नेपोलियन उसे ढूंढने के लिए इधर उधर दौड़ रहा था। अचानक वहाँ एक लड़की से जा टकराया। सो यहाँ पर इलाइजा जो है उनकी बहन क्या छिप कर बैठी थी और उस बहन को ढूंढने के लिए प्रयास करने लगा था नेपोलियन। लेकिन अचानक एक लड़की आई बीच में, उस लड़की से टकराया। कौन? नेपोलियन. ಇಲ್ಲಿ ಇಬ್ರು ಅಣ್ಣ ತಂಗಿ ಇಬ್ರು ಹೈಡ್ ಆ್ಯಂಡ್ ಸಿಕ್ ಆಟ ಆಡ್ತಾ ಇದ್ರು, ಕಣ್ಣ ಮುಚ್ಚಾಲೆ. ಸೊ ಅವಳು ಬಚ್ಚಿಟ್ಕೊಳ್ತಾಳೆ ಇಲೈಜಾ. ಆಮೇಲೆ ಇವನು ಅವಳಿಗೆ ಸರ್ಚ್ ಮಾಡಬೇಕು, ತಂಗಿಯನ್ನು ಸರ್ಚ್ ಮಾಡಬೇಕು, ಬಹನ್ ಕೋ ಸರ್ಚ್ ಕರ್ನ. ಅವಾಗೆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಹುಡುಗಿ ಬರುತ್ತೆ, ಆ ಹುಡುಗಿಗೆ ಇವನು ಡ್ಯಾಶ್ ಮಾಡ್ತಾನೆ. ಯಾರು? ನೆಪೋಲಿಯನ್, ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲೇ. लड़की अमरूद बेचने के लिए जा रही थी। नेपोलियन के धक्के से उसकी टोकरी नीचे गिर पड़ी। कीचड़ होने के कारण उसके सारे अमरूद खराब हो गए। वहाँ रोती हुई कहने लगी, अब माँ को मैं क्या जवाब दूंगी। सो यहाँ पर जब नेपोलियन उस लड़की को टकराया, और वो लड़की अमरूद बेचने वाली लड़की थी। अमरूद यानी गोवा, जो फ्रूट का नाम है, गोवा फ्रूट, और बेचने वाली लड़की थी. ಸೇಬು ಹಣ್ಣು ಅಂತ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನಾವು ಕರಿತೀವಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್. ಸೇಬು ಹಣ್ಣು ಮಾರುವ ಹುಡುಗಿಗೆ ಡ್ಯಾಶ್ ಹೊಡಿತಾನೆ. ಆ ಬುಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಏನು ಅಮೃತ ಇದೆ ಅಥವಾ ಸೇಬು ಹಣ್ಣು ಏನಿತ್ತು ಅದು ಎಲ್ಲವನ್ನು ಕೆಳಗಡೆ ಬಿದ್ದು ಬೀಳುತ್ತೆ. और सारे अमरूद क्या नीचे गिर गए, और नीचे क्या है कीचड़ था, और कीचड़ में क्या सारे अमरूद गिर गए और खराब हो गए. अब वो लड़की कहने लगी, अब मेरी माँ मुझे कुछ कहेगी और मैं माँ को क्या जवाब दूंगी. ಅವಳು ಹೇಳ್ತಾಳೆ, ಅಳಲಿಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾಳೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಅವಳದೆಲ್ಲ ಸೇಬು ಹಣ್ಣು ಮಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಅಥವಾ ಕೆಸರಿನಲ್ಲಿ ಬಿದ್ದುಬಿಡುತ್ತೆ, ಎಲ್ಲವನ್ನು ಗಲೀಜಾಗಿರುತ್ತೆ. ಅವಳು ಅಂತಾಳೆ, ಅಳ್ಕೊಂಡು ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತಾಳೆ, ನಮ್ಮ ಅಮ್ಮನಿಗೆ ನಾನು ಏನು ಆನ್ಸರ್ ಮಾಡಲಿ ಅಂತ. ಅವಾಗೆ ನೋಡಿ, इलाइजा कहने लगी, चलो भैया हम यहाँ से भाग चले. यानी इलाइजा आ जाती है और नेपोलियन से कहने लगते, भैया चलो अब यहाँ से भाग जाएंगे. ಸೊ ಇಲೈಜಾ ಬಂದು ಹೇಳ್ತಾಳೆ, ನಡಿ ಅಣ್ಣ, ನಾನು ಮತ್ತು ನೀವು ಇಲ್ಲಿಂದ ಹೋಗೋಣ ಅಂತ. ಬಟ್ ಅವಾಗೇನು, ಯಾಕಂದರೆ ಇವನು ತುಂಬ ಸತ್ಯವಾದಿ, ಸತ್ಯ ಬಿಟ್ಟು ಏನು ಹೇಳೋದಿಲ್ಲ. नहीं बहन, हमारे कारण ही तो इसकी हानि हुई है. यहाँ कहकर नेपोलियन ने जेब में रखे 3 छोटे सिक्के उस लड़की को देकर कहा, बहन मेरे पास ये 3 ही सिक्के हैं, तुम इन्हें ले लो.
सो वहाँ पर नेपोलियन कहने लगा, नहीं बहन, हम लोग नहीं जाएंगे, क्योंकि हमारे कारण ही इस लड़की की हानि हो गई है, लॉस क्या हो चुका है। और वहाँ पर कहने लगता है कि हम इस लड़की को छोड़कर नहीं जाएंगे। और नेपोलियन अपने जेब में हाथ डाला, जेब में क्या 3 छोटे सिक्के थे, और 3 छोटे सिक्के देकर कहने लगा कि ये 3 मेरे पास छोटे सिक्के तुम ले लो। ಅಂದ್ರೆ ಅವನು ಹೇಳ್ತಾನೆ ತನ್ನ ತಂಗಿಗೆ, ಇಲ್ಲ, ನಮ್ಮಿಂದ ಇವಳಿಗೆ ಲಾಸ್ ಆಗಿದೆ, ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಇವಳು ಬಿಟ್ಟು ಹೋಗಬಾರ್ದು. ಆಮೇಲೆ ಅವನು ತನ್ನ ಪಾಕೆಟಲ್ಲಿ ಕೈ ಹಾಕ್ತಾನೆ. ಕೈ ಹಾಕಿದ್ಮೇಲೆ ಪಾಕೆಟಲ್ಲಿ 3 ಚಿಕ್ಕ ಕಾಯಿನ್ಗಳು ಇರುತ್ತೆ. ಆ ಕಾಯಿನ್ ಕೊಟ್ಟು ಹೇಳ್ತಾನೆ, ನೋಡು, ಇದು 3 ಕಾಯಿನ್ ನೀನು ತಗೋ, ಆಮೇಲೆ ನಿನಗೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಲಾಸ್ ಆಗಿದೆಲ್ವಾ, ನನ್ನ ಹತ್ರ ಇರೋದು ಇದು 3 ಕಾಯಿನು, ನೀನು ಇಟ್ಕೋ ಅಂತ ಆ ಹುಡುಗಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಯಾವ ಹುಡುಗಿ ಸೇಬು ಹಣ್ಣು ಮಾರ್ತಾ ಇತ್ತು ಆ ಹುಡುಗಿಗೆ. इन 3 सिक्कों से क्या होगा, मेरी माँ मुझे बहुत मारेगी, लड़की ने कहा। सो लड़की कहने लगती है, नहीं नहीं, इन छोटे 3 सिक्कों से क्या होगा, मेरी माँ मुझे मारेगी। ಆ ಹುಡುಗಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ, ಈ 3 ಚಿಕ್ಕ ಕಾಯಿನ್ಗಳಿಂದ ಏನೂ ಆಗಲ್ಲ, ನಮ್ಮಮ್ಮ ನನಗೆ ಏಟ್ ಕೊಡ್ತಾಳೆ ಅಂತ ಅವಳು ನೆಪೋಲಿಯನ್ಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ. अच्छा तो तुम हमारे साथ घर चलो, हम तुम्हें अपनी माँ से और पैसे दिलवा देंगे। तो नेपोलियन कहने लगता है, ठीक है, हमारे साथ तुम हमारे घर चलिए और हम अपनी माँ से कहकर तुम्हें और भी क्या पैसे दिलवाएंगे। ನೆಪೋಲಿಯನ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ಇಲ್ಲ, ನೀನು ನಮ್ಮ ಜೊತೆ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬಂದ್ಬಿಡು, ನಮ್ಮ ಅಮ್ಮನಿಗೆ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ನಿನಗೆ ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಕಾಯಿನ್ ಕೊಡಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. पर इस पर इलाइजा ने नेपोलियन से कहा, भैया इसे घर ले चलोगे तो माँ नाराज होगी। सो इलाइजा जो बहन है ना नेपोलियन के, वो कहने लगते, नहीं भैया, इस लड़की को हम अपने घर अगर ले जाएंगे तो हमारी माँ नाराज हो जाएगी। ಅಂದರೆ ತಂಗಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಅಣ್ಣ, ಇವಳಿಗೆ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಕರ್ಕೊಂಡೋದ್ರೆ ನಮ್ಮಮ್ಮ ನಾರಾಜ್ ಆಗ್ತಾರೆ, ನಮ್ಮಮ್ಮನಿಗೆ ಕೋಪ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ, ಇವಳಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಾರ್ದು ಅಂತ ಇಲೈಜಾ ಅಣ್ಣನಿಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ. नेपोलियन नहीं माना, वहाँ उस लड़की को अपने साथ घर ले गया। माँ को घटना की जानकारी देकर वहाँ बोला, माँ, आप मुझे जो जेब खर्च देती है उसमें से इस लड़की को पैसे दे दीजिए। सो वहाँ पर इलाइजा और ये लड़की और नेपोलियन तीनों भी क्या घर चले गए। और माँ के पास जाकर कहने लगता है नेपोलियन, माँ, कि यहाँ पर ऐसी ऐसी घटना हो गई है, और तुम जो मुझे जेब खर्च के लिए पैसे देती हो, यानी पॉकेट मनी देती हो, और उसमें से इस लड़की को पैसे दे दो। सो नेपोलियन ಹೇಳ್ತಾನೆ, ಮನೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾನೆ, ಅಮ್ಮನಿಗೆಲ್ಲ ಘಟನೆ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸ್ತಾನೆ. ಆಮೇಲೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಅಮ್ಮ, ನೀನು ನನಗೆ ಪಾಕೆಟ್ ಮನಿ ಕೊಡ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ, ಆ ಪಾಕೆಟ್ ಮನಿಯನ್ನು ಇವಳಿಗೆ ಕೊಟ್ಬಿಡು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಯಾರು? ನೆಪೋಲಿಯನ್ ತಾಯಿಗೆ. ताई अंताड़े, ठीक है, मैं तुम्हारी सच्चाई से खुश हूँ, मगर याद रखना अब तुम्हें 1 महीने तक जेब खर्च के लिए कुछ भी नहीं मिलेगा, माँ ने कहा। सो माँ कहने लगती है, ठीक है बेटा, तुम तो क्या सच्चाई है, और सच्चाई से क्या मैं खुश हूँ, तुम सच बोल रहे हो, मैं तुम्हारी सच्चाई से बहुत खुश हूँ, लेकिन याद रखना बेटा, 1 महीने तक तुम्हें पॉकेट मनी नहीं मिलेगा और जेब खर्च क्या नहीं मिलेगा। ಅವಳು ಹೇಳ್ತಾಳೆ, ಇಲ್ಲ ಮಗ, ನೀನು ತುಂಬ ಸತ್ಯವಾದಿ, ನೀನು ಎಲ್ಲವನ್ನು ಸಹಿ ಹೇಳ್ತಾ ಇದೆಯಾ, ಆದರೆ ನೆನ್ಪಿಟ್ಕೋ, ನೀನು ಪಾಕೆಟ್ ಮನಿ ಏನು ಕೊಡ್ತಾ ಇದೆಯಾ ಅದು ಕೊಟ್ಬಿಡ್ತೀನಿ, ಆದರೆ 1 ಮಂತ್ ತನಕ ನೀನು ಪಾಕೆಟ್ ಮನಿ ಕೇಳಬಾರ್ದು ಅಂತ ತಾಯಿ ಮಗನಿಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ. माँ ने उस लड़की को 2 बड़े सिक्के दिए, वहाँ खुशी खुशी से घर लौट गई। नेपोलियन को धक्का देने की सजा तो मिली, परंतु सत्य के पथ पर चलने के कारण उसे यहाँ सजा भुगतने में अद्भुत आनंद आया। सो वहाँ उस लड़की को माँ ने क्या 2 बड़े सिक्के दे दिए, और वो 2 सिक्के लेकर लड़की चली गई। लेकिन एक लड़की को धक्का मारने से इस नेपोलियन को क्या सजा मिल गई, लेकिन वो सजा पाकर भी, भुगतने पर भी क्या उसे आनंद मिल रहा था। सो ಅಮ್ಮ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ, ಆ ಹುಡುಗಿಗೆ, ಅಂದರೆ ಸೇಬು ಹಣ್ಣು ಮಾರ್ತಕ್ಕಂಥ ಹುಡುಗಿಗೆ 2 ದೊಡ್ಡ ಕಾಯಿನ್ಸ್ಗಳನ್ನು ಕೊಟ್ಬಿಡ್ತಾಳೆ. ಆ ಹುಡುಗಿ ತೊಗೊಂಡು ಹೋಗುತ್ತೆ. ಆದರೆ ಒಂದು ಹುಡುಗಿಗೆ ಡ್ಯಾಶ್ ಹೊಡೆದು ಬಿಟ್ಟಿದ್ದ ಸಲುವಾಗಿ ಇವನಿಗೆ ಪನಿಷ್ಮೆಂಟ್ ಸಿಗುತ್ತೆ. ಏನಂದರೆ 1 ಮಂತ್ವರೆಗೆ ಪಾಕೆಟ್ ಮನಿ ಸಿಗಲ್ಲ. ಆದರೂ ಕೂಡ ಅದರಲ್ಲಿ ಕೂಡ ಖುಷಿ ಪಡ್ತಾನೆ, ಅದರಲ್ಲೂ ಕೂಡ ಇವನಿಗೆ ಆನಂದ ಸಿಗುತ್ತೆ. ಅಂದರೆ ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಸತ್ಯವಾದಿ ಇದ್ದ ಅಂತ. सो नेपोलियन बहुत ही क्या सत्यवादी था। वास्तव में नेपोलियन सच्चाई के पथ पर चलने वाला इंसान था। बचपन से ही उसे खुद
खुद पर दृढ़ विश्वास था और दृढ़ इच्छा शक्ति भी। सो बचपन से ही वो सत्यवादी था और उसके मन में क्या दृढ़ विश्वास था और दृढ़ इच्छा शक्ति भी थी। इच्छा शक्ति ने आप लोग जानते हैं विल पावर ज्यादा था, इसीलिए वो हमेशा के लिए क्या सच बोलने वाला लड़का था। एक अन्य घटना नेपोलियन की दृढ़ इच्छा शक्ति का प्रमाण देती है। सो और एक घटना के बारे में लेखक यहाँ पर क्या लिखते हैं, और उसके पास जो इच्छा शक्ति थी ना, उस इच्छा शक्ति के संबंधित एक घटना ಅಂದ್ರೆ ನೆಪೋಲಿಯನ್ ಹತ್ರ ಏನು ಇಚ್ಛಾ ಶಕ್ತಿ ಇತ್ತು, ವಿಲ್ ಪವರ್ ಇತ್ತು, ಅದರದ ರಿಲೇಟಿವ್ ಒಂದು ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ। ಅದು ಹೇಗಿದೆ ನೋಡಿ। एक बार नेपोलियन ने एक ज्योतिष को अपना हाथ दिखाया। ज्योतिषी ने हाथ देखकर कहा, तुम्हारे हाथ में तो भाग्य की रेखा ही नहीं है। सो एक बार ज्योतिष के पास चले जाते हैं नेपोलियन और ज्योतिष को अपना हाथ दिखाते हैं और ज्योतिषी हाथ देखकर कहने लगा कि बेटा तुम्हारे हाथ में क्या भाग्य रेखा ही नहीं है। सो ಒಂದು ದಿವಸ ಜ್ಯೋತಿಷರ ಹತ್ರ ಹೋಗ್ತಾರೆ ಯಾರು ನೆಪೋಲಿಯನ್, ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಕೈ ತೋರಿಸ್ತಾರೆ। ಕೈ ತೋರಿಸ್ಬಿಟ್ಟು ಆ ಜ್ಯೋತಿಷಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಬೇಟಾ ಅಂದರೆ ಮಗು ನಿನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಭಾಗ್ಯ ರೇಖಾನೇ ಇಲ್ಲ, ಅಂದರೆ ನಿನ್ನ ಫೇಟ್ ಲೈನೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಆವಾಗ ನೆಪೋಲಿಯನ್ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ನೋಡಿ, ಇದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟು ಸ್ಟೂडेंट्स, ये बहुत ही क्या इंपॉर्टेंट है। देखिए नेपोलियन ने पूछा यह रेखा कहाँ होती है। सो नेपोलियन हाथ को दिखाकर कहने लगते हैं, ज्योतिषी ये रेखा भाग्य रेखा कहाँ पर होती है मुझे दिखाइए। प्रश्न पूछे ಅಂದರೆ ನೆಪೋಲಿಯನ್ ಕೇಳ್ತಾರೆ, ಹೇ ಜ್ಯೋತಿಷಿ ಈ ಭಾಗ್ಯ ರೇಖಾ ಎಲ್ಲಿರುತ್ತೆ ನನಗೆ ತೋರಿಸು ಅಂತ। ज्योतिषी ने हाथ में भाग्य की रेखा का स्थान बतलाया। नेपोलियन ने उस स्थान पर चाकू से रेखा खींची और कहा, लीजिए बन गई भाग्य की रेखा। ಅಂದ್ರೆ वहां पर नेपोलियन पूछा, हे ज्योतिषी आप मुझे बताइए भाग्य रेखा कहाँ पर होती है, और ज्योतिषी ने जहाँ पर भाग्य रेखा होती है उस स्थान को बतलाया। लेकिन ऑन द स्पॉट नेपोलियन ने कहा एक चाकू निकालिए और चाकू से जहाँ पर ज्योतिषी स्थान बताए तो उस स्थान को क्या चाकू से काट दिए और ज्योतिषी को कहने लगते हैं, ज्योतिषी अब बन गई भाग्य रेखा। ಅಂದ್ರೆ ಜ್ಯೋತಿಷಿ ಕೇಳ್ತಾನೆ ನೆಪೋಲಿಯನ್, ಜ್ಯೋತಿಷಿ ಎಲ್ಲಿರುತ್ತೆ ಭಾಗ್ಯ ರೇಖಾ ತೋರಿಸು, ಅದು ಪ್ಲೇಸ್ ತೋರಿಸು ಅಂತ। ಆ ಸ್ಥಳ ತೋರಿಸ್ತಾರೆ, ಜ್ಯೋತಿಷಿ ಇಲ್ಲಿರುತ್ತೆ ಅಂತ। ಅಲ್ಲಿರುತ್ತಲ್ವಾ ನನಗಿಲ್ಲಲ್ವಾ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಚಾಕು ತೆಗೆದ್ಬಿಟ್ಟು ಯಾವ ಪ್ಲೇಸಲ್ಲಿ ಆ ಜ್ಯೋತಿಷಿ ತೋರಿಸಿದ್ರಲ್ಲ ಇಲ್ಲೇ ಇರುತ್ತೆ ಭಾಗ್ಯ ರೇಖಾ, ಫೇಟ್ ಲೈನ್ ಇಲ್ಲೇ ಇರುತ್ತೆ ಅಂತ ಅದು ತನ್ನ ಚಾಕುವಿಂದ ಕಟ್ ಮಾಡಿ ಜ್ಯೋತಿಷಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಇಲ್ಲಾಯ್ತು ನೋಡಿ ನನ್ನ ಭಾಗ್ಯ ರೇಖೆ ಅಂತ। सो इस तरह से क्या नेपोलियन क्या ज्योतिष को दिखाए। ज्योतिष ने हंसकर कहा, यह रेखा तो तुमने खींची है। नेपोलियन ने दृढ़ता से कहा, हाँ क्योंकि मैं अपने भाग्य का निर्माता स्वयं हूँ। सो ज्योतिषी कहने लगते हैं, तुमने तो क्या स्वयं इस रेखा को खींच लिए। और उसके बाद नेपोलियन कहने लगते हैं कि हाँ दृढ़ता के साथ यानी विश्वास के साथ ज्योतिषी से कहने लगते हैं, कौन नेपोलियन, हाँ क्योंकि मैं अपने भाग्य का स्वयं निर्माता हूँ। यानी नेपोलियन ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೌದು ನನ್ನ ಫೇಟ್ ಲೈನ್ ಏನಿದೆಯಲ್ಲ ನಾನೇ ನನ್ನ ಫೇಟ್ ಲೈನನ್ನು ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ। ಈ ಫೇಟ್ ಲೈನ್ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡೋದು ಯಾರಂದರೆ ನಾನೇ ಓನ್ ಆಗಿ। ಬೇರೆಯವರೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾರೆ ನನ್ನ ಹಣೆ ಬರ ಚೆನ್ನಾಗಿಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿಲ್ಲ, ಹಣೆ ಬರ ಏನೂ ಇಲ್ಲ, ನಾವು ಯಾವ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ ಆ ಕೆಲಸದ ಮೇಲೆ ಡಿಪೆಂಡು ಆಗುತ್ತೆ। ಆಮೇಲೆ ನೆಪೋಲಿಯನ್ क्या कहते देखिए, ऐसा था नेपोलियन ಅಂದರೆ ನೆಪೋಲಿಯನು ಹಿಂಗಿದ್ದ। किसी ने सच ही कहा है, होनहार विद्वान के होत चिकने पात, अर्थात विद्वान और महान व्यक्ति के विशिष्ट लक्षण बचपन में ही दिख जाते हैं, वे जीवन भर अपने आदर्शों पर अडिग रहते हैं। यानी यहाँ पर किसी ने कहा है, होनहार विद्वान के होत चिकने पात, अर्थात जो विद्वान और महान व्यक्ति होते हैं बचपन में ही उनके पास विशिष्ट लक्षण दिखाई देते हैं और वो खुद भविष्य में क्या एक महान व्यक्ति एक विशिष्ट व्यक्ति क्या बन जाते हैं और अपने आदर्शों पर वो हमेशा के लिए क्या अडिग रहते हैं। ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಯಾರು ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗ್ತಾರೆ, ಯಾರು ವಿಶಿಷ್ಟ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗ್ತಾರೆ, ವಿದ್ವಾನ್ ಆಗ್ತಾರೆ, ಅವ್ರದ್ದು ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಲ್ಲಿ ಅವ್ರ ಹತ್ರ ಲಕ್ಷಣಗಳು ಕಾಣುತ್ತೆ ಅಂತ। ಅವ್ರ ಆದರ್ಶ ಮೇಲೆ ಅವ್ರು ಯಾವಾಗಲೂ ಸ್ಟೇಬಲ್ ಆಗಿರ್ತಾರೆ, ಅವ್ರು ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗ್ತಾರೆ। तो ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಇಲ್ಲಿಗೆ ಈ ಲೆಸನ್ ಮುಗಿಯುತ್ತೆ। ನನಗಂತೂ ಈ ಲೆಸನ್ ತುಂಬ ಇಷ್ಟ ಆಯಿತು, ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಿದೆಯಲ್ಲ ಅಂತ ಕಮೆಂಟಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿ। ಇಲ್ಲಿಗೆ ಈ ಲೆಸನ್ ಮುಗಿಸ್ತೀನಿ। ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ,
ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ.